जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। बंधूंनो, बुद्धविटेवरी या चॅनल आपण एक भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याच्याबद्दलही माझं खरं तर मी तुमचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत। बंधूंनो, ज्या काही प्रतिक्रिया केल्या जातात किंवा नोंदल्या जातात, काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात। अनुकूल आणि प्रतिकूल दोन्हीच्याही मिश्रणातून हे जीवन हे सुंदर बनवलं पाहिजे असं माझं मत आहे। परंतु गंमत अशी की काय मंडळी ना इतकी खोड असते की त्यांना एक दिवस सांगून 2 दिवस सांगून जमतच नाही। त्यांना वाटतं की आपण केल्यानंतर हे म्हातारे ह्याचं कार्य थांबवल। आता मी कसं थांबवू दादा हो हे कार्य, सांगा ना तुम्ही कसं काय थांबवणार आहे। अहो, हजारो वर्षांच्या काळापासून आज कुठं आम्ही त्या मंदिरातल्या देवाला ओळखलं, ते मंदिर ओळखलं आणि मग आमचं तुम्हाला अतिक्रमण का वाटून राहिले? आम्ही त्याची ओळख करून घेतली म्हणून काही मंडळीच्या पोटात दुखू लागलं आणि मग ते प्रतिक्रियेद्वारे वेगवेगळ्या प्रकारे केवळ अपमानास्पद बोलू लागले आणि फार मोठे अपमानास्पद बोलू लागले दादा हो, की जेणेकरून त्यांचं मला इथं नाव घेणं उचित वाटत नाही। मग ही माणसं अशी का वागतात? तर त्याचं एक कारण आहे। कारण काय आहे आणि ते मी सांगित नाही, आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं ते कारण आहे दादा। चांदणे ना आवडे चोरा, चांदणे ना आवडे चोराय, सद्बुद्धी नावडे रांडच्या पोरा, सद्बुद्धी नावडे रांडच्या पोरा, चांदणे ना आवडे ते चोरा, चांदणे ना आवडते चोरा, वृक्ष ना आवडे कुंजरा, वृक्ष ना आवडे कुंजरा, सत्य कुचरा नावडे, सत्य कुचरा, सत्याची भाषा कुचळ लोकांना आवडत नाही, हा त्याचा मतिदार्थ। सत्य कुचरा ना आवडे चांदणे ना आवडे चोरा, चांदणे ना आवडे चोरा, चांदणे ना आवडे चोरा, अन्यस्माद लब्ध पदोनीच्या प्रावेन दुष्यत भवती। जर त्याला नामदेव महाराजांच्या अभंगातून सांगितलेला जर नामदेव महाराजांच्या अभंगातून सांगितलेला ठोका त्याला जर कळला नसेल, कारण गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की तुकाराम महाराज आमचे म्हणतात की त्याच्या माथी हानू काठी, तरीही त्याने ऐकलं नाही, तरी तो पुन्हा फिरून आला अजून आणि तो पुन्हा 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 पुन्हा। मग आता त्याला मी सांगितलं नामदेव महाराजांचं देखील आहे मग सांगितलं। आता एवढ्याने ऐकतो का नाही काय की कुणा ठाऊक, कारण चांदणं कुणाला आवडत नाही दादा, चांदणं चोरांना कधीच आवडत नाही। तसंच सद्बुद्धी वगैरे जे प्रकार आहे ना, नावडे रांडेच्या पोरा, आणि सत्य जे आहे वचन, सत्य वचन ते कुचळ लोकांना आवडत नाही। इतपत मग हे त्रास देणाऱ्या मंडळीचा स्वभाव कसा असतो तर कसा असतो, अन्यस्माद लब्ध पदोनीच्या प्रावेन दुष्यत भवती, अन्यस्माद लब्ध पदोनीच्या प्रावेन दुष्यत भवती, रवी रपी न दहती, दहती तादृकम यादृकम वालुकाय निकरः। अर्थ सांगतो, कदाचित जर अर्थ पाहिजेच असेल तर तुम्ही विद्वानाकडून तपासून घ्या शब्दाचा अर्थ। एखाद्या ब्राह्मणाकडे जावा, जो संस्कृत पंडित असेल तर त्याच्याकडे जावा
आणि तोही तुम्हाला जर होतच नसेल तर दादा हो, आणखी माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे, रोज अशा पद्धतीचं तुम्हाला लिखाण देत जाईल. तुम्ही ऐकतच नसाल तर शेवटी आम्हालाही मग आमच्या टिंबाटिंबावर जावे लागेल. कशाच्या? अहो जातीवर दुसरं मग पुन्हा आम्हाला जावे लागेल ना. मग तुम्हाला माहिती आहे काय असतं ते. असो, ओंगळ भाषा मी घेत नाही दादा रे. हे काय म्हणतो मी तर पंढरीच्या पांडुरंगाकडे जर आम्ही आकर्षित झालेलो असलो आणि पंढरीच्या पांडुरंगाला आम्ही बुद्ध जर म्हटलंच असेल तर ते मी म्हटलं का बाबा? नाही ना. मी कशाला म्हणतो? मी एकटाच म्हणतो का बुद्ध? तर नाही. मग अहो पांडुरंगांना जे बुद्ध म्हटलं जातं ना ते अनेक महापुरुषांना देखील पांडुरंगाला बुद्धचं म्हटलेलं आहे. आणि मग असा हा एक ज्याला आपण निर्गुणेचे स्कंद आहे तो, निराकार आहे तो. आणि त्याच्यामुळं मग त्याला आम्ही काळ जपू नये. कारण हा बुद्ध जो आहे ना दादा, हा जो बुद्ध आहे तो तर तो अयं तू युगधर्मे. कसा आहे हा बुद्ध? अयं तू युगधर्मे ही वर्ततो कश्य दूषणम. मग तो गौरांगी तो अतस्तु पुंडरीकाक्षाः सहते निकटे स्थिती. पुन्हा सांगतो ऐका. अयं तू युगधर्मो हि वर्तने कश्य दूषणम अतस्तु पुंडरीकाक्षं. तो पुंडरीक आहे, पांडुरंग आहे, म्हणून त्या गावाचं नाव पंढरपूर झालेलं आहे. पौंडरीक कोण आहे दादा? तर पौंडरीक हा एक महान असा संत होऊन गेला. तो धम्मरक्षितांबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आला त्यावेळी धम्मरक्षित महाभंते आणि भंते कोण तुमचे पौंडरीक महाभंते, ह्या दोघांकडं अपरांत हा प्रांत होता. एका मुलाने मला विचारलं की दादा तू जर सांगतोस तर त्याचा आम्हाला कुठल्या ग्रंथामध्ये? अरे बाबा हो, ग्रंथाचं नाव घेऊन खूप मोठमोठे ग्रंथ आहेत रे, खूप वाचन करावं लागतं. अरे 50 वर्षाची तपस्या आहे म्हणून मी एवढं बोलतोय तुम्हाला. मग तुम्हाला मी संस्कृतमध्ये बोलतो, पालीमध्ये बोलतो, असं खलित इंग्रजीमध्ये बोलतो, मराठीमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतो. हो, म्हणून हा जो बुद्ध आहे तो कसा आहे? बऱ्याच मंडळीचा आमचा एक गैरसमज आहे. कुठला गैरसमज आहे? गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे हे पांडुरंग का पंढरीचे? तर तसं नाही बाबा. मग ते कसं आहे? तथा कलौ संप्रवर्ते सम्मोहाय सूरदिशां बुद्धो नाम्न जज्ञसूतः किकटेषु भविष्यतो. तो सिद्धार्थ गौतम हा पंढरीचा पांडुरंग नाही. हे सशस्त्र प्रमाण मी सिद्ध करायला बसलेलो आहे दादा. केवळ माझे हे बुद्ध विटेवर हे जे चॅनल आहे ना ते खरं मी आयला करण्यासाठी काढलेलंच नाही. हे विद्वानासाठी काढलेलं चॅनल आहे माझं. कारण जे काय माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला परसावं अशी माझी एक भूमिका आहे. अर्थात मी फार मोठा विद्वान आहे असं अजिबात नाही. अरे मी कोण? त्या संताच्या पायाच्या धुळीची धूळ रे. मग मी कोण आहे सांगू होता? तर मी एक चोखोबाच्याच भाषेत जर सांगायचं झालं, तुमच्या महाराचा मी महार आहे. तुमच्या पंढरीनाथा तुमचा महार कोण आहे? नामदेव, ज्ञानदेव, चोखोबा त्यांच्याही महाराचा महार आहे. आता महाराज जातीवाचक शब्द नाही, नाहीतर अनेक निर्बुद्धांना पुन्हा ते सुचायचं महार आहे का जातीवाचक शब्द बोलला. तसं नव्हे. फार सुंदर अभंग आहे. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. जोहार मायबाप जोहार,
तुमच्या महाराचा मी महार उत्कृष्ट विश्लेषण केलेलं आहे 2 वर्षापूर्वीच्या का ह्याच्यामध्ये. तर तसं हा पांडुरंग जो आहे तो सिद्धार्थ गौतम नाही, तर तो कोण आहे, तर तो आहे अयं तू युगधर्मो हि वर्तते कश्यदूषणम अतस्तु पुंडरीकाक्षं अतस्तु पुंडरीकाक्षाः सहते निकटे श्रीम. दाल आमच्या एखाद्याच्या अभंगामध्ये जर निघाला शुद्ध बुद्ध की लागले आमच्या भंतेची लगेच पदयात्रा काढायला आणि मग पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं तर कमी कमी वारकरी तर होऊन जावं ना. त्याला कपाळी टिळका लावावा, त्याला अशा गळ्यामध्ये अशा माळा असाव्या, त्यानं लसूण कांदा खाऊ नये एकादशीला तरी कमीत कमी, त्याने एकादशी पाळावी, त्याने आषाढी वारी करावी, सतत पांडुरंगाचं मुखामध्ये नामस्मरण असावं दादा. की लागले आपले काय बिनपागोट्याचे लागले आपले भजन कीर्तन करायला. अरे काहीतरी वारकरी संप्रदायाची इज्जत आहे ती राखली पाहिजे आपण. मग नाही तर मग तुम्हाला काय म्हटलं जातं, अनेक वारीमध्ये लोक म्हणले ना कोणी घुसखोरी केली ज्याला रामकृष्ण मान्य नाही त्याचं तर काय काम होतं इथं आणि त्यांचं तरी काय चुकलं ते असे म्हटल्यानंतर. अरे आपला भाव हा प्रेमळ असावा आणि विशेषतः तो सर्वसमावेशक असावं. केवळ गौतम बुद्ध तेवढीच धून घेऊन बोलो रे बोलो जय भीम बोलो तेवढीच धून घेऊन जमत नाही. तर बाबा रे पंढरीचा पांडुरंग भगवान गौतम बुद्ध हा सर्व जगात दाता आहे, ज्ञाता आहे. आणि मग असा हा ज्ञाता आणि अशा ह्या ज्ञात्याचं दर्शन जर घ्यायचं झालं तर आपल्याला आपल्या बोधाचा बोध निर्माण करावा लागतो दादा. आपल्या शोधाचा शोध घ्यावा लागतो आणि तो बोधाचा बोध घ्यावा लागतो तरच ते सत्य स्वरूपामध्ये आहे. माझे विनंती राहते एकच तुम्हाला की कोण आहे ते, अवघे हेची क्रिया अवघे हेची कर्म, अवघे हेची क्रिया अवघे हेची कर्म, अवघा स्वधर्म सत्य जाणा, अवघा स्वधर्म सत्य जाणा, अवघे हे सगुण अवघे हे निर्गुण, अवघे हे सगुण अवघे हे निर्गुण, अवघे हे परिपूर्ण शुद्ध बुद्ध, अवघे हे परिपूर्ण शुद्ध बुद्ध, अवघे हे परिपूर्ण शुद्ध बुद्ध. आणि म्हणून त्या माझ्या बाळाला सांगायचं माझ्या त्याचं नाव आहे पाटील, नाव सांगून टाकलं. मग हा जो आमचा जो आहे देव, हा जो आमचा देव आहे त्या देवाला आता आम्ही 2500-3000 वर्षापासून ओळखलं. इतक्या दिवस तुम्ही आम्हाला मंदिराच्या बाहेर ठेवलं, आम्ही आता तिथे येऊन राहिलो. तुमच्या का पोटात दुखू लागलं, तुमच्या का पोट सुळात येऊन लागलं आणि तो पांडुरंग खरा कोण आहे हे दाखवण्याचं कार्य मात्र मी करतोय. इतक्या दिवस तुम्ही दाखवलं त्याला वेगवेगळं, कोणी वेगळं दाखवलं, कोणी वेगळं दाखवलं, कोणी वेगळं दाखवलं, पण मीही दाखवण्याचा प्रयत्न करतो तेही ग्रंथ पुराणाच्या माध्यमातून. मनाचं काही नाही, मनाचं एक दैलाही नाही. आणि म्हणून हे कसं आहे, हा कोण आहे, ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त, ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त, कारण रहित निरांजन, कारण रहित निरांजन. ते आम्ही देखिले चर्मचक्षुदृष्टी. कसा पाहिला आम्ही, चर्मचक्षुदृष्टीतून पाहिलेला आहे, पण अंतःकरणातून पहा असे आमचे संत सांगतात दादा हो. ते आम्ही देखिले चर्मचक्षुदृष्टी. तर कुणाला पाहिलं आम्ही, उभा वाळवंटी पंढरी, उभा वाळवंटी पंढरी, ज्ञान सत्यमुक्त शुद्ध बुद्ध युक्त, ज्ञान सत्यमुक्त शुद्ध बुद्ध मुक्त, कारण रहित निरंजनी, कारण रहित निरंजना. ते आम्ही
देखिले चर्मदृष्टी ते आम्ही देखिले चर्मदृष्ट दृष्टी उभा वाळवंटी पांडुरंगे उभा वाळवंटी तो कुठे पंढरीये 24 गळे सहस्रा आगळे 24 गळे सहस्रा आगळे निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध अवघी हेची क्रिया अवघे हेचे कर्म अवघे हेची क्रिया अवघे हेची कर्म अवघ हे परिपूर्ण सत्य जाना अवघ हा स्वधर्म सत्य जाना अवघ हा परिपूर्ण शुद्ध बुद्ध अवघ परिपूर्ण हा शुद्ध बुद्ध अवघ परिपूर्ण हा शुद्ध बुद्ध जय जय पांडुरंग हरी दररोज अशा पद्धतीचं आपलं प्रवचन होईल तर माझी नम्र विनंती आहे की टीकाकारांनो टीका करू नका जेणेकरून एखाद्याच्या मनाला लागत रे बाबांनो आणि लागल्यानंतर मग काय होतं त्याला वाटतं की आपण व्हिडिओ बनवावा की न बनवावा या अज्ञ लोकांसाठी नाही का असं वाटतं देवा आणि म्हणून अरे जेवढं तुम्ही प्रोत्साहन द्याल ते पण मला माहित आहे तुम्ही प्रोत्साहन देणार नाहीत महोदय पाटील साहेब तुम्ही मला प्रोत्साहन देणार नाहीत कारण माझं हे कार्य बंद पाडणं हाच तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे माझं कार्य बंद पाडावं हीच तुमची मनीषा आहे आणि म्हणून ही मनीषा तुम्ही एक तुमच्या परीनं पूर्ण करतात पण तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा हो काय सांगतो मी तर तव सात्विक प्रबुद्ध तव सात्विक प्रबुद्ध बोलती तयाशी नये गुणदोषी चित्त ठेवू दादा हो माझ्यासाठी तुम्ही तुमच्या चित्तामध्ये माझ्यासाठी दोष ठेवू नका मग काय सांगू तुम्हाला दादा हो तव सात्विक परिबुद्ध तव सात्विक प्रबुद्ध बोलती तयासी ने गुण दोष चिती ठेवू रे ने गुण दोष चिती ठेवू ने गुण दोष चिती ठेवू जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा काय करायचं ते करा आणि बुद्ध विटेवरी हे थंबनेल जरी माझं थंबनेल जरी आकर्षक नसलं तरी आतील माहिती मात्र आकर्षक आहे हे सर्व जगांना पटवून सांगा दादा हो माझं थंबनेल हे आकर्षक नसतंच थांबतो जय भीम जय भीम जय भीम